सगळ्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेत ना, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त अशा खरपूस त्यांना भाजल्यात आणि टम्म फुगल्या होत्या. चवीला तर एकदम मस्तच आहेत. तर एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते. असं पाहू शकता तुम्ही, पूर्ण आतपर्यंत त्यांच्या पुरण भरलेला आहे. अशा मऊ एकदम सॉफ्ट आहेत. अशा सोप्या आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा. तर चला, आज मी इथे पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे. तर डाळ घेऊया आणि वजनी प्रमाण अर्धा किलो. आणि ही चणा डाळ 2 पाण्यात स्वच्छ धुवून आपण इथे डाळ स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेतली. आता आपण तिच्यात पाणी ओतून तिला 1 ते 1.5 तासासाठी भिजत ठेवायची आहे. आणि भिजत ठेवायला जास्त पाणी टाकलं तरी काय हरकत नाही आहे. तर ही 4 बोटं बुडतील इतकं पाणी तर मी टाकलेलं आहे. झाकण देऊन 1-1.5 तासासाठी ठेवून देते. इथे 1 ते सव्वा तास झाला आहे आणि आपण बघूया. आणि डाळ छान भिजली आहे. तर याच्यातला हा पाणी मी काढून टाकते. तुम्ही पाहू शकता 1-1.5 तासामध्ये डाळ छान भिजली आहे. आता ज्या मापाने आपण डाळ घेतले त्याच वाटीच्या मापाने मी पाणी घेते. ही दुसरी वाटी म्हणजे 2 वाटी इतकं मी पाणी घेतलंय. आणि जर तुम्हाला कटाची आमटी वगैरे बनवायची असेल तर तुम्ही पाणी जास्तच घेऊ शकता. 1/2 चमच इतकी हळद, एकदम थोडासा मीठ, कारण गोड पदार्थामध्ये मीठ टाकला तर त्याची चव दुप्पट होते. आणि 1 चमचा साजूक तूप. आणि आता छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरच्या छान आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ. आता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात. कुकर थंड होतो तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैद्याचं पीठ पण घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये 1 चमचा मी ती खसखस टाकून घेते, कारण पुरणपोळी खाताना खसखस जाता खायला खूप मस्त लागते. तुम्हाला जर नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल. अर्धा चमचा इतकी हळद, कारण पुरणपोळी म्हटलं म्हणजे मस्त पिवळी धम्मकच छान दिसते. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि कणिक तुम्हाला किती पुरणपोळ्या बनवायच्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, कारण पुरण राहिला तरी आपण नंतर त्याच्या पुरणपोळ्या करता येतात. तर आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण हा मळून घ्यायचा आहे. आपल्याला असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि जास्त घट्ट असं आपल्याला मळायचं नाहीये. आणि या पद्धतीने सहज कुणालाही जमते. जे पहिल्यांदा जरी पुरणपोळी करत असतील त्यांनाही पुरणपोळ्या जमतील इतकी आज मी सोपी पद्धत दाखवतीये. याच्या आधीही मी पुरणपोळ्यांची रेसिपी टाकलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला थोडी जरी माझी रेसिपी आवडत असेल तर लगेचच तुम्ही माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेलचं बटन दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकली की लगेचच त्याचं तुम्हाला लिंक येत जाईल, नोटिफिकेशन येत जाईल. आणि आवडली तर लाईक करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन रेसिपी बनवण्याचं मोटिवेशन भेटतोय. पाहू शकता तुम्ही मी किती मऊ हा कणिक मळून घेतलाय ते. आपण तेल लगेच लावायचं नाही, कारण तेल लावल्यानंतर ना पोळ्या अशा काळसर पडतात. तर आपण फक्त असंच करून याला तिंबट ठेवूया. 10-15 मिनिटं काय अर्धा तास ठेवला तरी चालेल. आपल्याला पुरण बनवायला वेळ आहे तोपर्यंत आपण हा पीठ ठेवून देऊया मुरण्यासाठी. कुकर थंड झालाय, झाकण काढून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी डाळ शिजली आहे, एकदम मस्त स्मूथ अशी. आणि अशी डाळ छान शिजली ना की तिचा ॲसिडिटीचा त्रास होत नाहीये. तर आपण आधी ही कुकरमध्येच हिला अशी चमच्याने एकदम बारीक करून घेऊया. जास्त शिजली असली की लवकर ती छान अशी मऊ होऊन जाते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण मी अशा छोट्या छोट्या स्टेप्स दिलेल्या आहेत. कारण पुरणपोळी म्हटली की खूप किचकट काम असतं. प्रत्येक जणांना कंटाळा येतो पुरणपोळ्या म्हटल्यावर का. तर या पद्धतीने सहज तुम्ही पुरणपोळी बनवू शकता. पाहू शकता डाळ किती मस्त शिजलेली आहे. आता इथे मी पुरणपोळ्यांचा पण गूळ भेटतोय, तर तो गूळ इथे मी घेतलाय.
आपण अर्धा किलो डाळ घेतली आहे, तर इथे मी अर्धा किलो हा पुरणपोळ्यांचा गूळ घेतलेला आहे. आणि हा गूळ पण आपण हा डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि डाळ शिजताना आपण हळद आणि मीठ वगैरे आधीच टाकून घेतलेला आहे. आणि तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही डायरेक्ट ही डाळ शिजलेली त्या पाट्यावर वाटून घेऊ शकता. आणि इथे मी 1 चमचा आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे. थोडंसं 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि तो किसून टाकून घेते, कारण ॲसिडिटी वगैरे होणार नाही आहे आलं टाकल्याने. आणि आता आपण ही डाळ पुन्हा घट्ट होईपर्यंत हिला शिजून घेणार आहोत, कारण गूळ टाकल्यानंतर पुन्हा ही डाळ पूर्ण पातळ होऊन जाते. आणि आपला हा पुरण झालाय हा कसा समजायचा, तर हा चमचा ह्या डाळीमध्ये असं ठेवला आणि तो असाच राहिला तर समजायचा का पुरण आपला आता रेडी झालेला आहे. आणि तसंही तुम्ही पाहू शकता कुकर पूर्ण खाली क्लीन आहे. हा बघा, हा बॅटर आता पुरण ह्या कुकरला सोडतोय. तर आता आपण हा थंड करून घेऊया. गॅस इथे मी बंद करते. आता इथे पुरण थोडा थंड झालाय तर आपण लगेचच ही चाळण घेतली मी, आणि चाळणीने आपण हा पुरण बारीक करून घेऊया. आणि ऑलरेडी आपण पुरण हा आधीच बारीक करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने केला तर लवकर पुरण बारीक होईल. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं पुरण तयार झालंय. हे पहा, कुठे हाताला कुठे काही लागत नाही आणि सहज त्याचा लाडूही बनतोय बघा. या पद्धतीचं आपल्याला हा पुरण सगळं करून घ्यायचंय. बघा, डाळीचं पुरण आपला तयार झालाय आणि तुम्ही पाहू शकता किती मऊ झालेला आहे. छान असं त्याचा लाडू पण बनतोय आणि लाटायला पण मस्त येतात असं पुरण झालं तर. ह्या पिठामध्ये आपण थोडासा तेल टाकून त्याला छान असा मळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हा मुरला आहे. असा हा ताणला गेला म्हणजे त्याला तार पकडतात असं म्हणतात. तर या पद्धतीचं पीठ बनवायचं आपल्याला. इथे मी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेला आहे. पिठाचं असं गोल हे बनवून घ्यायचा आणि पिठापेक्षा पुरणाचा हा थोडा मोठा घ्यायचा आहे. आणि असं आपण पारी बनवतो या पद्धतीने बनवून घ्यायचं. त्याच्यामध्ये हा पुरण भरायचा आणि आत दाबून आपल्याला साईडनं हा बंद करत घ्यायचं आहे. या पद्धतीने आणि मग हाताने असा प्रेस करून पुन्हा जशी आपण भाकरी करतो त्या पद्धतीने याला पसरवायचं आहे. या पुरणाला खाली थोडं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं, थोडंसं वर खाली, आणि हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. आणि एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलाय आणि कडेने पोळी लाटायची, म्हणजे संपूर्ण पोळीला पुरण पसरणार. पाहू शकता तुम्ही. तर एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलाय आणि थोडंसं तव्यामध्ये तूप टाकून घ्यायचा आणि लगेचच आपण जी पोळी लाटली आहे ती टाकून घ्यायची. थोडे असे बबल्स आले की उलट करून घ्यायची. भरपूर असा तूप लावून घ्यायचं आणि तिला उलट करायची. आता तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी फुगलेली आपली ही पुरणपोळी. आणि पहिल्यांदा जरी कोणी अशा ह्या पुरणपोळ्या बनवायला घेतल्या तरी सहज जमतील इतक्या सोप्या पद्धतीने मी दाखवल्या आहेत. आणि अशाच माझ्या नवीन नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला असलेला घंटीचं बटन दाबा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा. ठेवण्यासाठी मी ही जाळी घेतलेली आहे, याच्यामध्ये काढून घ्यायची. तर याच पद्धतीने मी बाकीच्या पण पुरणपोळ्या करून घेते. मी दुसरी पोळी तव्यात टाकलेली आहे आणि तिलाही 2 मिनटं आपण अशीच ठेवणार. तुम्ही पाहू शकता किती टम्म अशी ह्या पुरणपोळ्या फुगतात त्या. आता आपण तिला उलट करून घेणार आणि उलट करून पुन्हा तिला छान असं तूप लावायचं आणि खरपूस अशा भाजून घ्यायच्या. तुम्ही ह्या होळीला एकदा नक्की करून बघा.
सगळ्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेत ना, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त अशा खरपूस त्यांना भाजल्यात आणि टम्म फुगल्या होत्या. चवीला तर एकदम मस्तच आहेत. तर एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते. असं आतपर्यंत त्यांच्या पुरण भरलेला आहे तो. पाहू शकता तुम्ही पूर्ण आतपर्यंत त्यांच्या पुरण भरलेला आहे. आणि मी दिलेला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. अशा मऊ एकदम सॉफ्ट आहेत. त्या तुम्ही प्रवासात वगैरे पण घेऊ शकता आणि छान 2-4 दिवस राहतात, खराब होत नाही. आणि ह्यातून दुधासोबत, कटाच्या आमटीसोबत असं भरपूर तूप टाकून तुम्ही खाऊ शकता. तर ह्या होळीला एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.